आणि शिंदेची शिवसेना 125 जागांवर आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे रशीद मामू हे विजयी झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठा वाद झालेला होता रशीद मामू यांना उमेदवारी दिली त्यावरून, आणि आता एकंदरीत आपण जर बघितलं तर ठाकरेंच्या शिवसेनेचे रशीद मामू विजयी झाले। तर रशीद मामू यांना उमेदवारी दिल्यामुळे चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये वाद झालेले होते। चंद्रकांत खैरे यावरून नाराज होते आणि अखेर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे रशीद मामू हे विजयी झालेले आहेत। रशीद मामू यांच्या उमेदवारीवरून खरं तर भाजपनं सुद्धा या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेवर तोंडसूक घेतलं होतं। छत्रपती संभाजीनगरमधले आकडे भाजप 56, तर शिवसेना 14 या ठिकाणी आहे, राष्ट्रवादी 1, तर एमआयएम 24 जागांवर या ठिकाणी विजय असल्याचं ठाकरेंची शिवसेना 6 जागा घेताना दिसते। काँग्रेसला या ठिकाणी केवळ 1 जागा मिळाली आहे। छत्रपती संभाजीनगरमधला हा निकाल आपण सध्या पाहतोय। हे सर्व आकडे आपण पाहतोय। एमआयएमला 24 जागा, तब्बल 24 जागा मिळालेल्या आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेला 6 आणि त्यामधली 1 जागा रशीद मामू यांना जाताना दिसते। तर रशीद मामू संभाजीनगरमध्ये भाजपची ही गाडी सुसाट सुटलेली आहे। चंद्रकांत खैरेंनी सुद्धा रशीद मामू यांच्या उमेदवारीला विरोध केलेला होता आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे रशीद मामू छत्रपती संभाजीनगरात या ठिकाणी विजय झाल्याचं आपण पाहतोय। राज्यभरात हा मुद्दा खरं तर तापलेला होता। स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावरून थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली होती, प्रचारादरम्यान देखील टीका केलेली होती। आणि आता आपण जर बघितलं तर रशीद मामू यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली आणि शेवटी त्यांचा विजय झाला असल्याचं आपण पाहतोय। चंद्रकांत खैरेंनी रशीद मामूंच्या उमेदवारीला विरोध केलेला होता, प्रचार सुद्धा करणार नाही असं स्पष्ट सांगितलं होतं। केडीएमसी मधले आकडे आपण पाहतोय। मात्र संभाजीनगर